सगळ्यांचे गिफ्ट आले ते बघा, मोठे मोठे. मोठी आत्या सगळ्यात मोठी. सोन्याचा एकच कडा का चांगलं चड्डी बनाल बाबा. चड्डी बनियन डायरेक्ट बोलतो. 2 नंबरच्या ताईने आणल्या खेळाचा बाबूला सगळाच आणले वाटतं. त्याची कैची वगैरे. आजीसने चांगलाच मोठा गिफ्ट आणले. सो हे गाईज, गुड आफ्टरनून. जस्ट उठलोय, मॉर्निंग झाली माझी. पहिला तर एक तर आज लेट झालं, 1-1:30 वाजला आंघोळ वगैरे करता करता. आता पटापट जेवण करून घेऊयात, मला भरपूर काम आहेत. आणि उद्या माझे सकाळी निघायचं आहे. मला उद्या फिरायला चाललो तर मी सकाळी 5-6ला निघणार आहे आम्ही कार घेऊन. पण अजून माझं काहीच नाही, पॅकिंग नाही, काहीच नाही केलं अजून. तर जेवण वगैरे करायचं. आणि दुकानावरती पण भरपूर कामं पडलेत, पण ते कामं काय आटपलेच नाही माझे. आज तरी पण दुकानावरती जायचंय आणि संध्याकाळी 5वीला सुद्धा यायचंय, म्हणून भरपूर गडबड असणार आहे. पण जसं कसं तरी मॅनेज करतो, पटापट जेवण करतो. पहिलं तर या दुकानावरती जायचं, मग त्याच्यानंतर पनवेलच्या दुकानावरती जायचं. मग तिकडनं येईल मी घरी, फ्रेश वगैरे होईल, मग त्याच्यानंतर 5वीला वगैरे जायचं, जे कामं आहेत ते. वापस सकाळी निघायचंय मला फिरण्यासाठी. पॅकिंग पण नाही झाली अजून, तर माझी काहीच पॅकिंग नाही झाली. कपडे वगैरे तर मी या साईडला आणून ठेवल्या. बॅग पण ना माझ्याजवळ, बघता कसं तरी मॅनेज करता. बॅग आहे माझ्याकडे, पण ती जास्त मोठी आहे, ती मोठी बॅग नाही चालणार मला. हे बघा, ही बॅग आणि कारमध्ये बसणार नाही बॅग ही, तर त्याच्यामुळे बॅगचा बघायला लागेल, बंदोबस्त करायला लागेल काहीतरी. पहिला जेवण करून घेऊयात. आणि आई पण आज गेले, कुठे गेले आई आज लग्नाला गेले. आणि मी जेवायला सगळा काही बनवून गेले, तर पटापट वाढता आणि जेवता. तर आईने ही केली आहे बाबूसाठी चैन. गाईज बघू शकता कशी वाटली जरा सांगा. आजीच झाले बोलते चैन करायला लागन, पण बाबू थोडी घाली नावरी बारकी चैन. बाबूला तर हत्यार पाहिजे मोठा, बारीक राहून त्याचं चैन तर चैन केले. गाईस पटापट जेवण करून घेऊयात. मी घेतलं जेवायला. या साईडला वावीची बोटी घेतली आणि गाबोली आणि शेपटाच्या शेंगा. काय नाही, मच्छी नेहमीप्रमाणे असते. वावीची बोटी सगळ्यांची फेवरेट असते, म्हणून करतात घरामध्ये. मला वावीची बोटी नाही आवडत, पण आईचा त्यांना लागतं वावीची बोटी. पण त्यांचे मला पण खायला लागतं कवा. पापलेटा तलाला घेतल्या, पण अजून तळली नाही. निघूयात आपण. सो पहिला तर दुकानावरती पटापट जाऊ. जेवलो लगेच निघल्या. बंटीला पण नाकेवर सोडता. चला तर काहीच निघूयात. जस्ट दुकानावरती आलोय, गाडी लावून घेऊ इथंच. शॉपवरती आलं माझ्या, आणि थोडेफार काम आहेत ते पण करून घेऊयात पटापट. ॲक्च्युली जॅकेट वगैरे पण इकडनं तिकडे घेऊन जायचं होतं मला. फोन पण इकडे घेऊन यायचे होते. सो ज्यांना आयफोन पाहिजे असतील तर आता अवेलेबल केलेत आपण ह्या शॉपला सुद्धा. बघू शकता अशा असणार आहेत. पूर्ण याची क्लिअरिटी वगैरे मी तुम्हाला दाखवतो, फंक्शन वगैरे दाखवतो थोडेफार. बघा असं असणार आहे, पूर्ण डिट्टो तसा असणार आहे. स्टॉक लिमिटेड राहिला आहे. याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल याला यूज करू शकता, कॉलिंग वगैरे करू शकता. बघा आपण कॉलिंग वगैरे पण याच्यामध्ये केली आहे. कॅमेरा क्वालिटी दाखवतो थोडीशी तुम्हाला याची. सेम तसा असणार आहे, चेक करा. कॅमेरा क्लिअरिटी वगैरे बघू शकता तुम्ही. इथं बटन दिलं आहे, बटन पण पूर्ण चालणार आहे 16 सारखं. बघा झूम आउट कमी जास्त करू शकता इथून तुम्ही. 16 आहे हा. 3x 1x 5x सर्व टोटल चालणार आहे याच्यामध्ये. लवकरात लवकर आयकरा मेन्सवेअरला या आणि हे फोन बाय करा. यांची प्राइस फक्त 15,000 आहे. तुम्हाला ऑफर रेटमध्ये देतो मी सध्या तर. हे फोन स्टॉक लिमिटेड आहे, ज्यांना पाहिजे त्यांना लवकरात लवकर या. त्या दुकानावरून आता निघालो मी. आता वाजलेत 5-5:30. घरी जाता आता 7 वाजतीलच मला, कारण की एवढा टाइमच होतो. आता आलो, थोडेफार कामं होते ते आटपून घेतले इथून. आता निघूयात आपण. जॅकेट विकेट दिले आणि पार्सल आहेत थोडेफार. साडेचार वाजले, 4:22 झालेत. आणि आता निघालो मी. 6 वाजतील वाटतं, 6-6:30 मला घरी पोचता जाऊयात. पॅकिंग करायची आहे. बॅग पण आले का माहिती नाही. पनवेलला आल्यावर लास्ट टाइम होतं. ट्रॅव्हलिंगलाच माझे 4 तास जातात, 3.5-4 तास. इकडे आल्यानंतर 1-1.5 तास, म्हणून थोडा टाइम होतो, बाकी काय नाही.
पाहिला तर आपण बाबू आला इकडं पलतं तिकडं. ताईसा आल्यानं वाटतं घरामध्ये 5वीला जायला सगळे. मला पॅकिंग करायची पहिला तर मी पॅकिंग करून घेतो. आता ताई आले तर ताईला सांगता पटकन पॅकिंग करायला. घालू का हात घालू का गरम असेल हात नको घालू कानावर बसले. चल माझी पॅकिंग करून दे. चल कवा चाललीस तू? सकाळचे 5-6ला. उद्या खरोखर? मग 5वी झाली. आज जाणार होतो 5वीची मुला मी कॅन्सल केले ना पुढे उद्या केले. मग 20 तारखेला जाणार होतो. मग मी आईला बोला डायरेक्ट 5वी बरोबर टायमावर ठेव. शुक्रवारी ठेवली. उद्या जाईन मी सकाळच्या 5ला. येतं का तू? नाही बाबा आम्ही बी चाललो. कुठे? कुठेतरी चाललो फिरायला. गोव्याला. नक्की नाही बाबा आमचा नक्की नाही अजून फिक्स नाही. बघू फिक्स झाल्यावर सांगू. आता आधीच गोंगाट गाव गोंगाट कर. मला त्याच पटन अगोदरच गोंगाट व्हायचा कॅन्सल नाही तर कॅन्सल झाल्यावर मग दाखव मला पण जरा. झालं का बघू. मी आता येता येता वडापाव चांगलं लगरलं 3-4 तिथून. बघ रा बरोबर झाला. बरोबर झालं ना आवलं असं पाहिजे. बरोबर 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 का फेकून देत नाही. 2-3 डायला घेणारे बाबा पटापट कामा आहेत. घे ना पटापट खोल ना. टाकू पाहिजे तू तर सांग. ती पहिला व्हाईट पिशवी खोल. कसं काढतं का तसंच टाकायचं तसंच ठेवू ना बघून ते तसं राहतील. मला वाटतं पिशवी जास्ती होन म्हणून बोललो. माझं मी तो विचार मग खोल. सफेद सफेद कपडे ब्लॅक वाला खाली टाकतात. आई त्या गाडीने मावणार नाही म्हणून बारकी गाडी सगळ्यांच्या बारक्याच आहेत पण त्याच्यात माझं कपडे पण मावणार नाही. आपण पॅकिंग करून घ्या का. कपडे घेतलं तुला का होतं नुसता पक्क यावं नको 10 दिवस चालले. हा याच्यात मावणार नाही माझं कपडे मला पण माहित आहे. रतीन का कपडे तूच सांग. ते नको थांब. ती टाक ती स्वेटर टाक. हा गुलाबी साडी टाक. कोणला आईला घेत आईला नको पाचवीला. आईला इथे ठेवतात का दुकान म्हणलं कुठे आत्म्यान देव ठेवा. बरोबर ना टाक. मला तर आता कमी पडले ग कपडे. मला अजून पाहिजे कपडे. अरे पण राहणार नाही ना. आवरे कपड्यां कोण माझा. अरे मग दुकानले अगं आई अरे पिशवी मध्ये घेऊन जा रे. फुल झाले आता माझे कपडेच बसले नाही अजून कपडे मला टावेल बिवेल सगळं पॅक करायचं अजून काहीच केलं ना. पॅक झाली आहे फायनली. ताईने केली आहे पॅकिंग. एकदम पॅकिंग. उद्या जाणार आहे ना फिरायला. तू पण नको तू जा. तर गाईज भरपूर दिवसानंतर चालल्या वर्षानंतर आम्ही गोव्याला तेव्हा गोव्याला चालल्या. काय करणार तुम्ही गोव्याला जाऊन भाऊजी? गोवा फिरणार. हे सगळे गोव्याला चाललेत आणि मी चाललो आता नेपाळ वगैरे काशी वापस काय बोलतात वृंदावन लय लांब लांब चाललोय. लय भरपूर ठिकाण आहेत. ते सगळं काय तुम्हाला मी एक्सप्लोअर करेल ब्लॉग मध्ये. चला आता पॅकिंग झाली. आता जाऊ पहिला आपण मुटक्या खायला. 5वीला मुटक्या असतात आई. मुटक्या नसताना मग काय असतात आई मुटक्या असतात ना. सो गाईज जस्ट फ्रेश झालोय. आता आपण निघतोय. बरोबर मनीषने काढली आहे. भारी फ्रेम. मला पण आवडली फ्रेम. कशामध्ये काढली? तुला येईल का काढता अशी? कलर नाही पेंटिंग आहे. स्केच. येस. चल 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 काढली का रील? तू मध्ये आला असतो मग काढ ना पटकन. चल नको चल झाला मला. पण त्यांच्या गाडीत जा आम्ही पब्लिकच्या गाडीत येतो. चला आलो भाऊजी. चल पटकन. तू कशाला येतं? याला पण घेता? चेरीला नाही घ्यायचा आपण. तर गाइस बसलो गाडीमध्ये. या साइडला चेरी पण बसलाय. तेरे को बैठने को जगह मिला क्या? हिंदी नहीं बोलने का इसके साथ? हिंदी किधर भी नहीं बोलने का रे बाबा. क्यों तो हिंदी है? भैया बोला लागला यो. का तेरे को मी मराठी बोलते भैया. हाँ तो मराठी बोलते ना. मराठी बोलते का? कौन सा स्कूल में पढ़ा है? भैया बोलते
काय रे भैया? तू काय हाँ? तू काय मैं काय पिया बोल काय करशील? जल्दी बोल क्या है तू हाँ? जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है ए बाबा जल्दी मत बोल. आता आपण घराच्या इथून तर गाईस खूप टाइम गेलेला आहे. तू लवकर बी पोहोचत नाही. नेहमीप्रमाणे आजचाच नाही जा नेहमीचा टायमिंग आहे तो. माझा नाही बाबा. मग कोणचा मग कोणी केला तो टाइम तुम्ही. माझा मग उठून माझा का जा मी बाबा. बरोबर झालतो कवा तयारी तुम्ही चला. तिथं रील काढत बसल्या हॅलो. काय तू झोपलो होता ना आम्ही लेट झालो. मी झोपलेलो म्हणून लेट झालो हाँ. अच्छा तू तोतला बी बोलताय थोडा ते करू म्हणा केव्हा थांबू नको थांब जरा. होतं अजून. हवेला एकच तुझा व्हिडिओ बघ. आता तसा पण लेट झालेस तर गाईचं आलोय वहिनीच्या इथे बिल्डिंग मध्ये बाईक चालता पाय दुखलं पार माझं 6व्या मधल्यावरती चढलो आम्ही 6व्या मधल्यावरती हो बाई दमलो लिफ्टला खालती करते बोला चालतच यावरती मोठी आत्या सोनमतीला पैसे ना टाकायचं दारू लागतं बाटली दारू पहिली बाटली दारू हा पहिली बाटली दारू मग आत्याने 500 रुपये टाकले ना आत्यांचा माणूस आजीसला आत्याला मम्मीला पप्पाला बोललाच ना बोललाच ना आजीसला पण आजीच बघू किती टाकतं. पाया पडणं सगळ्याला डीज भरायचं आजीसनी चांगलाच मोठा गिफ्ट आणले. रडणं बंद होईत नाही आमच्या बाबूचा. जाईल जाईल वहिनी कशी आहे तब्येत ए प्रिया हे धुवून एकदम जाडजूड झाली काय 16 घे बोललो पैसे दे ना. पैसे कशाला लागतात तुला ओ वा रे वा. चला आता निघायचं ना आपल्याला घरी आपल्या हो मग चला 5वी झाली ना गिफ्ट दे काका झालंयस तू. गिफ्ट आणलाय ना काय आणलंयस कुठं गिफ्ट गळ्यात आहे. दिला ना मग अजून मोठी करणार होतं हो राहून दे बोललो छोटा आहे ना छोटीच राहून इवन कशी असते आत्याशी खुश आहेत का हा सगळ्यांच्या तोंडावर चमक दिसते मुटकी खाऊन दे या मुटकी खायला पाया पडलो खालती हा तर बघा तू परली पाया पर कोण काही बोलला नाही गया हा काय केलं यावं हा हातांचे ना मस्त वाटतं पण म्हणजे दिसत पण नको लागायला. अच्छा म्हणून ब्लॅक आहेत का सगळ्यांचे गिफ्ट आले ते बघा मोठे मोठे मोठी आत्या सगळ्यात मोठी सोन्याचा घालेल तो हा एकच करायला चांगलं नाही मग दोन गोल्डन मॅन बनला आमचा बाबू. गोल्डन मॅन म्हणला त्या बाबूला होणार ना इथे घरी येऊन जायला लागेल लगेच किती दिवसांनी दिसते किती दिवसांनी दिसते गिफ्ट धरणार थांबतो गाईस सगळ्या बाबूला भरपूर सारे बघू शकता साईडला बाबूलाच माहित ना बाबू झोपले इथं आणून एक भोंगा ठोक सगळे पळायला पाहिजे आत्याशी पूजा घे तुझा आई हो साईडला
जरा बघ कसं आहे बाईने केले बाईने केली आगापेक्षा भोंगा पण जाम मोठा जे आता मग तो का आता घालणार आहे? आई हो साईड होईल ना 1 वर्षाचा बर्थडे ना होईल तो बर्थडे कोणच्या अर्का शुभस तुमच्या अर्का जमा आणला तर लगेच कुणी पण असता आणला हिने पण हे 2 कार ना तू एकदम बदला दोन्ही अरे एक हातामध्ये घाल. अगं खोल कसं कर हा तुम्ही बरोबर आणले चड्डी म्हणाल ए बाबा मी नाही आणले बाबा चड्डी बनियन डायरेक्ट बोलतो. बघू तशीने चांगलं सगळा समजून ठेवायला लागेल ते सगळा मोठा झाल्यावर घालेन तो घालू का कुठे घालशील उठ नको राहून दे नको राहून दे नको ना आता घालू आणि उभ्या मांडे घातल्या बघ कशा तुला काय होतं कानाम काय घातलं कापूस विपूसावर गाईज वहिनी बघा जाडी झाली का नाही सांगा खरं सांगा कमेंट मध्ये का थोडी जाडी झाली खरं आज तिला जिमला जायची गरज लागणार आहे थोड्या दिवसात करा ना जायला लागणार आहे गावाला बिवाला वो नया नया होता है बाद में ठीक हो जाता है. कुछ नाही होत आहे होता है. नीट ठेव मग काय तू का शांत तिकडं हा टेन्शन मेन्शन मध्ये येत का कधी हो मग पैसा कमी झालाय. सगळा काढा थोडा कार्यक्रम आलो ना आम्ही लेट झाला थोडा सॉरी माझ्या बिल पाठवून माझ्या मुलाचा टाइम होऊन सांग यांनाच झाला का तूच सांग मला आई उठवला तर माझी तयारी झाली ते बघ तुम्ही सांग मग याला लागलं असं डबल मला काय रागाला असता मी तुला बोललो मी निघलो असतो मग याला काय वाटलं मी उठून गेलतो ना कोणला हो ना मी उठलेलो लगेच आता याला काय वाटलं या इथं होते आम्हाला टाकून जेल आता गाडी होती आम्हाला मग जायचं होतं तुम्हाला रील काढत बसलेली 2 तास रील काढलेले लांडा बोलतो बाबूशी करतो का किती क्यूट आहे गोंडच आहे गोरा गोरा पान फुलासारखा छान. गाईस केवढे गिफ्ट आणल्यात बघा ताईनी माझ्या 2 नंबरच्या ताईनी लोक आणल्या खेळाचा बाबूला सगळाच आणले वाटतं त्याची कैची वगैरे काम काय पण आहे. काढू नको ना मामा बाबा बाबा आधी आहे ना झाला ना तो 2 दिवसांच काला करीन आगून सगळा हिचा सामान काही ना लावायचा वाहिनी जास्ती दिवस ना ठेवायचा घालीन बरोबर बसता नाही वहिनी इथं वरतीच करा ना मग बसून दे ना इथं आई इथं बसून दे वहिनीला मग वरतीच बसून दे खालती कुठे बसताय इथंच बस अशी मामी आली ओटी भरायला मला नका खाल्ले मी नाही एक कडू लागते तिकड हा नका मला खाल्ला मी पेढा खाल्ला बस ना नका एवढ्या मुटक्या खाल्या तर पोऱ्या मला लाता मारीन मग पण मी त्याला सांगेन मुटक्या खाल्यान तुझ्या बोलशील ना तुझ्या 5 मुटक्या खाल्यान सगळ्या माझ्या सगळ्या व्हिडिओ बघेन बाबू तुम्ही काय कसं नाही खाली जेवायला आई माझ्यावरची मटकी खा घ्या तुम्ही खा अजून खावा 2-3 तुम्ही खाले कशी आहेस बरी आहे का काळजी घ्या आता इथंच राह तू शाला आहे दे मला पण दे खा ग मामाच्या मोबाईल मध्ये ब्लॉग चलो
60 मध्ये ब्लॉग चांगले येतात असं चला बोलतात. जेवायला चला जेवायला जेवायला चला जेवायला 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 मटण मटण. तर गाईज माननीय कोलेगावचे सुपुत्र अविनाश संते उर्फ भाऊ विसरलो. दुकान आल्यावर तर कधीच पैसे देत नाही. लय कंजूस आहे ह्यो. आल्यावर असं वाटतं का आला प्रश्न पडला. लिपला बोला ना पहिला प्रिया. लिपला बोला. लिफ्ट खाली गेली. ये आजा ये जा रे लिफ्ट में. या अरे ये आल्यावर लिफ्ट चालणार नाही. थांबावंच लागेल. बाबा बाबा कसला पॅक कांबा. बाबा डेंजर नाही. आई नाव पण माहिती असेल ना खांब्याचा. कुठचा खांबा पाहिजे. कुठचा खांबा पण असला तरी गाईच. चला आता पटापट आपण जेवण करून घेऊयात. आणि जेवणाला बघू शकता या साईडला चिकन आहे. या साईडला दोन्ही याच्यात मी मटण घेतले आणि थोडा राईस आणि एक भाकर घेतले. आज जोर जेला मटणावर फुल ताव. या साईडला वहिनीने बघ खापोला पण सांगला काहीच खावला नाही. जबरदस्त खाते हा ग वहिनी. खोटी कमी पण मम्मीने खाला ना बाबू नाही का. चला तर गाईच पटापट जेवण करून घेऊयात. या साईडला बघा माझ्या भाचीशी बसल्या सगळ्या जेवायला. या करत नाही 2 तास झाले जेवायला बसल्या. आता आम्ही निघतोय. भाऊजी पण आहेत आणि आम्ही दोघं चाललोय. येताना आम्ही पूर्ण गँग आणलेली आणि जाताना आम्ही दोघं चालत कारण की ताईसा वगैरे थांबले तिथे. मला कंटाळा आले म्हणून मी निघालो ना. भाऊजी झालं का जेवण. झालं. आज पोट भरून जेवलं का नाही खरं सांगा. मटण खाल्लं बाबा. भाऊजी जबरदस्त खातात का. तसं मी पण खातो. असं काय मी पण कमी नाही आहो. भाऊजी किती भाकरी खाल्ल्या. जास्त खाल्ल्या असतील. मी 1 खाली आणि थोडासा भात. मी 3 भाकरी 2 वेळा भात घेतला. बघला कसा काम आहे. एकदम क्वालिटी काम असतं भाऊजींचा. कधीच कमी नाम नाही घेत. जे आहे ते आहे ना भाऊजी. जे आहे ते आहे. चला आता निघूयात आपण. शैलेश बोलतो त्याला ना ओळखत आपण. त्याला ना ओळखत आपण. काय माणूस भाऊजी बोलत शैलेश बोलत त्याला ना ओळखत आपण. काय असं बोलता. जस्ट आलोय बेडरूम मध्ये. आता तर ऑलरेडी भरपूर टाइम झालाय. भरपूर एन्जॉयमेंट वगैरे केली. जेवलो वगैरे आणि मग घरी आलो. आई वगैरे थोड्या लेट येतील. सो काय नाही. मात्र सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केला. आणि 5वीला बघितलं तुम्ही कोणी कोणी काय काय गिफ्ट होते सगळे काय. आईने वगैरे चेन केलेली मस्त होती ती सुद्धा. आणि बाबू काय एवढं काय घालणार नाही आणि एकदम छोटा आहे. आणि 5वी तर भाई एकच नंबर झाली. लेट गेलो कारण की मी झोपलेलो भाई. ताणून झोपलो. मला समजलं ना कधी मला झोप लागली. कारण की सकाळी लवकर उठून मी गेलेलो पनवेलला. तुम्हाला माहिती आहे कारण की माझी गडबड होती. कारण की आम्हाला जायचं होतं सकाळी सकाळी. पण आज काय जमलंच नाही कारण की आणि कॅन्सल पण झाला. एक असतोच तुम्हाला माहिती आहे प्लॅन मोड्या. कधी पण बघा कोण ना कोण एक जण असतोच ग्रुपमध्ये जो त्याच्यामुळे आपलं काम विस्कटून जातं. पण काय नाही. एक दिवस आम्ही वाढवला आणि त्याच्यानंतर निघणार तर आहोत. फिक्स जायचं तर आहे फिरायला. आम्ही 22 तारखेला निघणार आहोत. 22 तारखेची आम्ही डेट फिक्स केली आहे. काय माहिती त्याच्यात पण कोणी मोड ना आणली पाहिजे. फक्त बस जावा फिरायला एकतर निघालो आणि त्याच्यात पण कोण आडीदाडी करते काय माहिती काय पोरं नुसतेच. ठीक आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. बाकी काय नाही. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण की मी असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.